नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं. साम टीव्हीच्या बातमीची दखल अखेर सरकारनं घेतलेली आहे. अभिनेता कमाल खाननं विकिपीडियाच्या मजकुराच्या आधारे जो सोशल मीडियावर पोस्ट केली होती, याबाबतचं वृत्त साम टीव्हीनं दाखवताच मुख्यमंत्री फडणवीसांनी आता दखल घेतली. विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलनं विकिपीडियाला नोटीस पाठवलेली आहे. संभाजीराजे आमचे आदर्श असून त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण खपवून घेणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलंय. कल्पना आहे की विकिपीडिया हे काही भारतातनं संचालित होत नाही. हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. त्याचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार त्याच्यामध्ये कोण लिहू शकतं याचं एडिटोरियल राईट्स काही लोकांना असतात. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला निश्चितपणे त्यांना हे सांगता येईल की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या गोष्टींचं असं तोडून मरोडून किंवा चुकीच्या पद्धतीनं लिहिणं हे योग्य नाही. या संदर्भात तुम्ही काहीतरी नियमावली तयार करा. तर हा वाद का निर्माण झाला? तर अभिनेता कमाल खाननं तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशी पोस्ट केली. छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह शब्दात मजकूर लिहिण्यात आला. त्यानं सोशल मीडियावर संभाजी महाराजांची बदनामी केली. अभिनेता कमाल खानवर कारवाई करा अशी मागणी मग करण्यात आलेली आहे. संभाजी महाराज राजांबद्दलचा इतिहास आजपर्यंत चुकीच्याच पद्धतीने गेला. इथल्या सनातनी मनुवादांनी कायम संभाजी महाराजांना बदनाम केलं. म्हणजे जेव्हा ते राज्यसत्तेत होते तेव्हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याशी गद्दारी केली. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची बातमीही त्यांना कळू दिली नाही. तिथेच त्यांना संपवण्याच्या इराद्याने ते तिथे गेले होते. तर संभाजीराजेंबद्दल लिहिलेला बदनामीकारक मजकूर तातडीनं काढून टाका अशी मागणी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केली आहे. तसंच आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्यांवर कारवाईची मागणीही यावेळेस त्यांनी केलेली आहे. शंभूराजांची बदनामी गेली अनेक शतकं काही लोक करत आहेत. त्याच पद्धतीनं एक मोठं सर्च इंजिन जे मानलं जातं जगभर विकिपीडियाचं, त्याच्यामध्ये सुद्धा संभाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह मजकूर हा सातत्यानं येत आलेला आहे आणि तो त्यांनी ठेवलेला आहे. आणि याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्र शासनाचे जे शिवप्रेमी उपमुख्यमंत्री दोन्ही महोदय आहेत, यांनी यावर तातडीनं कारवाई करावी आणि हा जो काय बदनामीकारक मजकूर आहे हा तातडीनं काढून टाकण्यात यावा. आणि तर अभिनेता कमाल खानच्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर आता राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत. संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली आहे. तर कमाल खानचा शाहिस्तेखान करू असा इशाराच आमदार संग्राम जगताप यांनी दिलेला आहे. जर कुठं आम्ही गेल्यानंतर तो कुठल्या कार्यक्रमात येणार असेल तर ज्या बोटाने त्याने लिहिलं असेल तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाबद्दल काय केलेलं होतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तर ज्या बोटाने त्यांनी आज सोशल मीडियावरती काही लिहिलेलं आहे तर निश्चित त्याचा शाहिस्तेखान म्हणजे कमाल खान नाही तर त्याचा शाहिस्तेखान करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे केल्याशिवाय राहणार नाही अशी देखील मी तुम्हाला खात्री या ठिकाणी देतो. ज्यांना उद्या अगर आम्ही मोहम्मद पैगंबरांबद्दल काय बोललो असतो तर हे लोक मारून टाकण्याची भाषा करतात. घरात घुसून काही लोकांना मारलेलं पण आहे. आता छत्रपती संभाजी महाराज जे आमचे दैवत आहेत, ह्याला या खान नावाच्या अगर तोंड उघडायचं असेल ना तर पोलीस आपलं काम निश्चित पद्धतीने करतील ना. पण त्याच्यात काय उरलं सुरलं असेल तर आमचे शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेतच. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक आरोप मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलेला आहे. बीड पोलिसांवर यावेळेस थेट आरोप करण्यात आले. संतोष देशमुखांचा मृतदेह अँब्युलन्समधून केजकडे न नेता कळंबच्या दिशेनं नेण्यात आला. तिथे एका महिलेला तयार ठेवलं होतं. अनैतिक संबंधांमधून संतोष देशमुखांची हत्या झाली असं पोलिसांना दाखवायचं होतं. मात्र मस्साजोग गावातल्या तरुणांनी अँब्युलन्सचा पाठलाग केल्यानं तो फसल्याचा दावाही ग्रामस्थांनी केलेला आहे. मारायचं हातपाय मोडायचे आणि एका
कोणीतरी महिलेला मॅनेज करायचं महिलेला आणि त्यांच्यापाशी हा माणूस सोडायचा. म्हणजे तो ना घरचा ठेवायचा ना समाजाचा ठेवायचा. त्यातलाच एक भाग म्हणून ह्या सगळ्या टोळीनं तो प्लॅन केलेला होता. आणि ज्यावेळेस जीव गेला, ज्यावेळेस प्रेत गाडीत होतं, हे खूप म्हणणं म्हणजे मला इतकं त्रासदायक आहे की डेड बॉडी ज्यावेळेस टाकली त्यावेळेस ती कळंबच्या दिशेनं पोलीसची गाडी चालली. इकडं का गाडी चालली आहे म्हणून पाठलाग करत होत्या. त्याच्यानंतर गाडी फिरवली गेली. म्हणजे हा देखील तोच प्लॅन होता आणि त्याच्यामुळेच हाणमार झालेली आहे आणि त्याच्यामुळे जीव गेलेला आहे असं या आरोपींना सिद्ध करायचं होतं. जे गावकरी आहेत माझे, त्या गावकऱ्यांना दुसऱ्या दिवसापासून सांगितलेली गोष्ट आहे, ती मागे देखील सांगितली आणि आज देखील हीच गोष्ट आहे आणि ती खरी आहे. प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं. कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती. कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती. तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडंच संतोष देशमुखचा अंत झाला. सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळेस सरपंच संतोष देशमुखांच्या आईनं टाहो फोडला. मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले होते. माझं गुणी लेकरू कुठं शोधू असं म्हणत जेव्हा देशमुखांच्या आईनं हंबरडा फोडला तेव्हा अख्खं गाव हळहळलं. दादाचा फोनच लागत नाही रे. म्हणलाय मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू गुन्हे होतो. गुन्हे म्हणजे कुणालाय कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, बुडता असन, शेंडा असन, काय असन, पूर्ण आरोपी करा. नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाल्यांना जगणार कसं? मी तुम्हाला शब्द देतो, पूर्ण करा. तुमच्या मुलाला परत आणू शकत नाही, पण मी तुमच्या मला नातवंडांना न्याय देईन. तर पाहिजे. मी तुम्हाला न्याय देईन. मी तुमच्यासाठी लढेन. न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तशा. तर वळूया पुढील बातमीकडे. लाडक्या बहिणींनो, ही बातमी नीट पहा, कारण तुम्ही जर लाभार्थ्यांच्या निकषात बसत नसाल तर आत्ताच सावध व्हा, कारण तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. तुम्ही अपात्र ठरू शकता. मराठवाड्यात तब्बल 55,334 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत. या बहिणींना योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही, तर 54,598 अर्ज मान्य झालेले नाहीत. त्यामुळे या बहिणींना अनुदान कधी मिळणार हे स्पष्ट झालेलं नाही. व्हॅलेंटाईन वीकमध्ये महायुतीत ब्रेकअपची ठिणगी पडते का, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. कारण ठरलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठका. एकनाथ शिंदेंनी काल उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जानेवारीमध्ये उद्योग मंत्रालयाची बैठक घेत आढावा घेतला होता. मात्र त्यानंतर शिंदेंनी उद्योग विभागाची बैठक घेतली आहे. फडणवीसांनी आढावा घेतल्यानंतर शिंदेंनी आढावा बैठक घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी फडणवीसांनी कुंभमेळ्यासाठी बोलावलेल्या बैठकीला शिंदे गैरहजर होते. नंतर काही दिवसांनी शिंदेंनीच बैठक घेत कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. उद्योग विभागाचा आढावा घेताना अनेक गोष्टी लक्षात आल्या की अनेक कारखाने बंद झाल्यानंतर त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना कोणताही हिशोब न देता तो कारखाना परस्पर विक्री केला जातो. कामगारांना देणी दिलेली नाहीत, त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. यासाठी देखील एक स्वतंत्र कक्ष MIDCमध्ये उद्योग विभागामध्ये निर्माण करण्याच्या सूचना मी संबंधित उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंचं कोल्ड वॉर सुरू आहे. कुठल्या घटनांनी महायुतीला सुरुंग लागलेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 6 फेब्रुवारी एसटी महामंडळ अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नेमणूक करण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यामुळे नाराज असल्याची माहिती समोर आली. 7 फेब्रुवारी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी घोषणा केली.
9 फेब्रुवारी आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवार होते. शिंदेंचा मात्र समावेश नव्हता. शिंदेंसाठी नंतर नियमात बदल करण्यात आला. 10 फेब्रुवारी परस्पर निर्णयांबाबत उद्योग खात्यांच्या अधिकाऱ्यांवर उद्योग मंत्री उदय सामंत नाराज होते. 14 फेब्रुवारी मला हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदेंनी थेट इशारा दिला. शिंदेंनी उद्धव ठाकरेंना इशारा दिल्याचं भाजपनं स्पष्टीकरणही दिलं. 16 फेब्रुवारी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असतानाही शिंदेंकडून स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आलेली आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. खाकीचा धाक काय असतो हे सांगली पोलिसांनी दाखवून दिलं. सांगलीतली यात्रा संपल्यानंतर 2000हून अधिक तरुण दुचाकी गाडीवरून हुल्लडबाजी करत होते. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना हे तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत होते. मात्र सांगलीच्या पोलिसांनी टिळक चौकात फिल्डिंग लावली. मग काय, आपल्या काठ्यांनी पोलिसांनी या तरुणांचा माज चांगलाच उतरवला. गाड्या अडवून हुल्लडबाजांना चोप दिला. अखेर काही तरुण आपल्या दुचाकी सोडून इथून पळून गेले. सांगलीमध्ये पोलिसांनी खाकीची ताकद काय असते हे या हुल्लडबाजांना चांगलंच दाखवून दिलेलं आहे. थेट या 2000 तरुणांचा जो समूह येत होता त्यांना अडवलं आणि काठ्यांचा प्रसाद त्यांच्यावर बरसवला. त्यानंतर मात्र आपल्या दुचाक्या सोडून हे तरुण पळून गेले.